आणि आता बातमी आहे सांगलीतून। सांगलीतील विधानसभांच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये 3 जागा जिंकू, आणखी एकात दुसरी जागा मिळवू असं म्हणत कामाला लागा अशा सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात। तर सांगलीतील विधानसभेच्या 5 ते 6 जागा लढणार अशी घोषणाच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केली आहे। कदमांच्या घोषणेमुळे आता जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर कदमांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मानसिंग भाऊंच्या मतदारसंघात 9000चं मताधिक्य आपल्याला मिळालं। मानसिंग भाऊंच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे। त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करा। तासगाव कवठेमंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या लढल्यानंतर या जागा लढणारी काँग्रेस पक्ष जिंकणार। पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। त्यांना आम्ही भेटू, त्यावेळेस त्यांची समजूत काढू। त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल, स्वाभाविक आहे, तो राग नक्की दूर केला गेला पाहिजे असं मला वाटतं।